हॅलो. हॅलो फ्रेंड्स, नमस्ते. तुम्हाला जर पूर्ण वर्षभराचा साठवणीचा मसाला करायचा असेल वाडवळी पद्धतीचा आमच्या, तर बघा इथे मिरची घेतलेली आहे 1.5 किलो पांडी मिरची. चांगली कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायची आहे. ही पूर्ण 1.5 किलो इथे मिरची घेतली. ही बेडगी मिरची, ही सुद्धा मी 2 ते 3 दिवस चांगली उन्हामध्ये अशी वाळवून घेतलेली आहे. ही बघा अशी कटकन आवाज येतो, फुटला का. बेडगी मिरची ही घेतलेली आहे अर्धा किलो. तसेच इथे काश्मीरी मिरची पण घेतलेली आहे. ही पण 2 ते 3 दिवस उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहे. अजून एक ऊन ह्याला दाखवावं लागेल. ही इथे 1 किलो काश्मीरी मिरची घेतलेली आहे. तसंच मी इथे हळद पण कुटून सुकत ठेवली आहे. ही 2 किलो हळद आहे आणि ही पण वर्षभर मला चालेल. ही अशा पद्धतीने चांगली उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहे दिवसभर. आवाज येतो याचा, खडखड खडखड असा आवाज आला पाहिजे. तर मंडळी, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. ही 1.5 किलो मिरची पांडी मिरची घेतलेली आहे, पटना मिरची म्हणतात ह्याला. ही मिरची बेडगी मिरची अर्धा किलो आणि ही काश्मीरी मिरची 1 किलो. तर असं हे प्रमाण मिरच्यांचा इथे मी घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये अजून गरम मसालासुद्धा ॲड होईल. मसाल्यामध्ये लागणारे इतर साहित्य, त्यासाठी इथे धणे घेतलेले आहेत 300 ग्रॅम, जिरं 300 ग्रॅम, 100 ग्रॅम मेथी, 100 ग्रॅम बडीशेप, काळी मिरी 200 ग्रॅम, तज घेतलेली आहे इकडे 200 ग्रॅम, हे लवंग आहे 150 ग्रॅम, 25 ग्रॅम मसाला वेलची आहे, हे चक्री फूल आहे 50 ग्रॅम, जावित्री आहे 25 ग्रॅम, रामपत्री आहे 25 ग्रॅम, तेजपत्ता 10 रुपयाचा घेतला आहे, हिंग घेतलेला आहे 100 ग्रॅम. पण तो 100 ग्रॅम नंतर मसाल्यामध्ये नाही इतका टाकायचा. तो मसाला झाल्यावर मसाल्याच्या वर असा ठेवायचा असतो. खडा हिंग म्हणतात त्याला. 2 जायफळ, 50 ग्रॅम दगडफूल, नागकेशर आहे 10-20 ग्रॅम असेल हे काहीतरी, हे 50 ग्रॅम शहाजिरे, हिरवी वेलची 25 ग्रॅम, 100 ग्रॅम खसखस, 25 ग्रॅम कबाब चिनी, ही राई 300 ग्रॅम. ही चांगली खरपूस भाजून घ्यायची आणि मग ह्याची पावडर करून मसाल्यामध्ये मिक्स करायची. ही चक्कीवर पिसून देत नाही, त्यामुळे ही आपण घरी मिक्सरमध्ये पिसू शकतो. तर अशा पद्धतीने हा सगळा मसाला तयार होईल. 3 किलोच्या हिशोबाने मी हा मसाला बनवते. मिरचीचं प्रमाण तुम्हाला सांगितलेलं. 1.5 किलो पटना मिरची घेतली मी, 1 किलो काश्मीरी घेतली आणि अर्धा किलो बेडगी मिरची घेतली. आता हे सर्व जिन्नस भाजून घ्यायचे, चांगले मंद आचेवर भाजून घ्यायचे, जास्त करपवायचे नाही. आणि मग थंड झाले की चक्कीवर जायचं आणि पिसून आणायचं मसाला. आणि हा मसाला पूर्ण वर्षभर टिकतो. अशा पद्धतीने आम्ही हा वाडवळी मसाला तयार करतो. इथे आता धने घेतलेत, हे सर्व धने भाजून घ्यायचे. हे चांगले मंद आचेवर भाजून घ्यायचे. या मसाल्यामध्ये तुम्ही 2-4 हळकुंडही ॲड करू शकता. जास्त करपवायचं नाही याला. मला हे धणे भाजायला 5 ते 7 मिनटं लागली. आता छान खरपूस असे भाजून झालेले आहेत आणि ह्याचा सुगंधही छान येतोय. मी आता हे काढून घेते. ते जिरं सुद्धा भाजून घेतलेलं आहे चांगलं. हे बघा असं. जिरं भाजून झालंय. आता हे साईडला ह्याच्यात काढून घेते. बडीशेप,
मेथी दाणे मी फक्त अर्धे घेतले ह्याच्यातले, मला थोडे जास्त वाटतं. लवंग सुद्धा चांगले इथे भाजून घ्यायचे. काढून घेते मी आता. हा काळं मिरे, हे प्लास्टिक आहे ना, हे इथे तिथे टाकायचं नाही, याच्याने खूप प्रदूषण होते. काढून घेऊया. स्टार फूल, हे पण भाजून झाले, हे काढून घेते. खसखस, खसखस पण भाजून झाली. मसाला वेलची, हिरवी वेलची, हे पण टाकून घ्यायची याच्यात. हे 2 जायफळ आहेत, हे मी फोडून आणते. दोन्ही हे बघा, मी हे फोडून आणले तिथे. भाजून झालेली आहे. शहाजिरे, ते कुठे ठेवू काढून. दगडफूल, हे मी अशा चाळणीमधून चाळून घेते, म्हणजे काय माती वगैरे असेल तर निघून जाईल. तेजपत्ता, बघा ही राई अशी भाजून घ्यायची. तडतड तडतड वाजेल ना तिथपर्यंत अशी भाजून घ्यायची. आता इथे ही राई अशी भाजून झालेली आहे. आता हे सर्व जिन्नस थंड झाले ना की मग गिरणीमध्ये नेऊन लवंग आहे, दालचिनी आहे, हे स्टार फूल, जिरं, धणे होते, काळमिरं आणि लवंग सगळं मिक्स करून घेतलंय. हे टाकायचं शहाजिरं, हे खसखस, मेथी थोडीच टाकते, बस मेथी नको जास्त, हे पण 2-3च टाकते. हे पण थोडं 10-10 ग्रॅम, हे पण 1 मुठी भरून टाकते एवढं. हे पण त्या टाकून. वेलची, जायफळ, बडीशेप सगळं थंड होऊ द्यायचं. तमालपत्र, दगडफूल, हिंगाचे 2 खडे टाकले. गिरणीवर जाऊन मसाला दळून आणला. ही मिरची सगळी मिक्स मिरची होती ती. तसाच हा गरम मसाला आणि याचा सुगंध पूर्ण घरात पसरला आहे. आणि ही हळद, ही राई चांगली भाजली आणि चांगली कुटून घेतलेली आहे. मिक्सरला मी वाटून घेतली. ह्याची पावडर करून घ्यायची आणि ती नंतर अशा पद्धतीने चाळणीने चाळून घ्यायची.
आणि नंतर ती मसाल्यामध्ये मिक्स करायची. हे बघा, अशा पद्धतीने हे चाळून घ्यायचं. हे बघा, असं चाळणीने चाळून घेतलंय. आणि हा जो पार्ट उरतो हा तो लोणचं वगैरे बनवतात किंवा मग भाजीमध्ये असंच वरून थोडा थोडा रोज वापरला तरी चालतं. हा बघ, सर्व असा मसाला चाळून घ्यायचा की जेणेकरून त्याच्यामध्ये काही कचरा असेल, जाडसर दळलेलं असतं ते निघून जातं. आणि बाकीचा राहिलेला असा चोथा असतो तो आपण मग भाजीत वगैरे किंवा लोणचं बनवतो त्याच्यामध्ये यूज केला तरी चालतो. आणि हे सर्व करत असताना चेहऱ्यावर मास्क किंवा दुपट्टा असेल तो बांधून घ्यायचा, नाहीतर मग खूप आग होते, नाकातोंडात जातं, शिंका येतात. म्हणून थोडंसं आपण प्रिकॉशन घेतलेलं बरं असतं. ही मिरची पावडर इतकी मी इथे चाळून घेतली आहे, अर्धी घेतली आहे. आता माझ्याकडे हे भांडं छोटं आहे म्हणून मी ह्याच्यामध्ये आता गरम मसाला मिक्स करेन आणि राईची पावडर ह्याच्यामध्ये मिक्स करायची. हा गरम मसाला हा वेगळा पिसला होता ना, तो आता ह्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे म्हणून त्याला चाळून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता ही राईची पावडर आहे. राई भाजली होती आणि भाजल्यानंतर थंड झाल्यावर त्याला मिक्सरमध्ये पिसून घेतलं आणि मग चाळून घेतली. पुन्हा आता थोडंसं चाळून बघते. ही सुद्धा याच्यामध्ये मिक्स करायची आहे. ही चाळलेलीच आहे पण पुन्हा एकदा चाळून घेते. आधी जे सर्व प्रमाण दाखवलं होतं त्या प्रमाणानेच हे सर्व केलेलं आहे. आता हा मसाला मिक्स करून घ्यायचा. हा सर्व असं चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचा. याच्यामध्ये हाताने पण करू शकता आपण, काहीतरी असं प्लास्टिकचे हँड ग्लोव्ज वगैरे घातले तर, नाहीतर खूप आग होते हाताला. एकदम हळूहळू करायचं, नाही तर मग डोळ्यात उडलं तर प्रॉब्लेम होऊन जाईल. म्हणून हा माझा मसाला इथे रेडी झालेला आहे. आता तो मी बरणीमध्ये तुम्हाला भरून दाखवते. वाढवळी पद्धतीचा वर्षभराचा साठवणीचा मसाला आता इथे मी बरणीत भरून ठेवते. कशा पद्धतीने भरायचा तो मी दाखवते इथे. हिंग घेतले. आता हिंगाचा खडा खालती एक ठेवायचा, 2 ठेवले तरी चालतील साईडला. आणि आता हा मसाला इथे भरायचा आहे. आता हे अर्धी बरणी भरली आहे ना, तर आता ह्याच्यामध्ये पुन्हा एक हिंगाचा खडा ठेवायचा. असं मध्ये हिंगाचा खडा हा बघा. आणि पुन्हा त्याच्यावर मसाला ॲड करायचा. आणि ही अशी बरणी पूर्ण भरून घ्यायची. ह्याच्यावरती 2 हिंगाचे खडे अजून ठेवायचे, एक आणि हा दुसरा. बघा, हा मस्त असा छान साठवणीचा मसाला इथे रेडी झालेला आहे. बरणी भरलेली आहे आणि हे 2 हिंगाचे खडे असे ठेवलेत आणि झाकण लावून घ्यायचं. असा साठवणीचा मसाला रेडी. आता ह्याच्यावर आहे ना कपडा बांधायचा
आणि कपड्याला साईडने दोरी बांधायची. तर अशा पद्धतीने हा असा मिक्स मसाला तुम्ही पण घरी तुमच्या बनवू शकतात. चला, तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. ह्याच्यामध्ये खूप मेहनत असते. नवीन नवीन व्हिडिओसाठी नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. आणि हा एवढा उरला तो मी टेस्टिंगसाठी ठेवला आहे. आता मी ह्याच्यातली एक बरणी आईला देईन. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. असा कपडा लावायचा आणि असं बांधून घ्यायचं.